वासरू पण कडक पडले. हा आता असली वासर पडते ती म्हणल्यावर अजून कसली पाहिजे. हा शर्यती वा वासरू ठिसाराने तावीड झालेले. नाही इमानदारीन कष्ट करणाऱ्याचं फळ आहे. हो उठवाय वासरू उठवा. कधी वेळ वासरू वासरू देत आहे एवढं बाय त्याचं कान कावाळी कानपट्टी सुद्धा त्याची खाली नाही. साहेब तुम्हाला वाटलं होतं का बरं बैल घेताना? नाही नाही हा एक नंबर त्याचा शिपूट आहे तेवढाच बरोबर. त्याचा पाय त्याचं जेवढा आहे जागेवर जिथं पाहिजे तिथं जाय ठेवण हा सगळे त्याचे. साहेब तुमच्या आयुष्यात अशी वासर कधी बघितली होती का? हा नाही. आणि जशी गाय लहान आहे इमारतीला गाय लहान आहे. हा गायच वासरू इमारतीपेक्षा चांगलं मोठं पडलेलं आहे. डबल गायपेक्षा गायपेक्षा गाय आणताना सुद्धा गाय एकदम खराब असून असलेली आपण आणि कसा या दारात गेलेली गाय आपण आणलेली माघारी. बर साहेब तुम्ही बैल घेताना अशी वासर पडतेली म्हणून बैल घेतला होता का? नाही नाही हा वासरू टॉपचं वासरू पडलेलं आहे साहेब. ती दोन संघ आणले होते ना मागणं ती पुन्हा. पडली ती 4 महिने गाभा सध्याची नाही नाही ह्या 2 आणल्या होत्या संघ. हे जोडे आणलेल्या 3 पडेली. दांबाकडेला बांधलेली आणि ती मागणं ते तिथनंच त्या शेतकऱ्यांना मागणं आणलेली. गाय आणताना सुद्धा ही पांढरी होती ना? नाही अशी जरा वाहनाला अशी जशी इथे ते मळल्यामुळं पांढरं दिसत. बर बर कारण गायची इमारतच थोडी लहान आहे. गायनं पूर्ण 10 महिने घेतले आता. किती वासर झालीत बैलाची आता? आता बैला सध्या 8 वासरं झाले. 8 वासरामध्ये 1 कलवट तेवढी झाली. नाही तर सध्या 7 खोंड जायची. 7 खोंड आहे ती. बरं सगळ्यांना कलर आलाय का? कलर आहे चालू आहे सगळ्या. बघा वासरला शुद्ध कलर कसा आला. वासरू टांगड्याला म्हणा पायाला म्हणा. आणि वासराला 2 मिनिट फक्त उचलून गेन टाकल्यानंतर वासराला आपोआप नुसतं उचलून दिलं गेन वासरू आपोआप हायस प्यायला चालू. हा हा एवढा ताट पण आहे. बैलाला छाती बिती बघाय कसली आहे वासराला. नशीब आहे. आणि त्याचं जेवढी नागपुडी तोंडाच बघा बारीकपणा किती हा आहे. जिथं पाहिजे तिथं म्हणले लहानच्या लहान वासरला चारा बैलाचा पट्टी आहे तसा चेहऱ्यावर सुद्धा चेहऱ्यावर गेला. हा बघा तुम्ही जेवढा आहे तेवढा वाहन सगळा आलाय तसा आला. कात्यांना सुद्धा पातळ आहे. नाही नशिबाचा खेळ आहे. कारण प्रदर्शनला हिंदी केसरी गाजवून संधी सगळं चालू आहे. आपण जाता ते हिशोब नाही त्याला ते जत्रण नियम आहे सगळं. गाय खोंड द्यायचं आहे का? नाही साहेब आपल्याकडे आता सध्या 6 गाय आपण घरच्या तयार करणार आहोत. का कशासाठी? बस आपल्या दुसरा खर्च नाही. 6 गाया घरच्या आपली अनामत 6 गाया तर राहिल्या का विषय नाही आपला. गाय कशासाठी तयार करायच्या त्या? गाय आली का दारात आला तर कुठल्याही येणाऱ्या माणसानं बैठलं दारात गया बैठलं तर ते आपलं पैसे पिटलंच आहे. बर हे कधी आधी ठरलं होतं का? नाही ना आधी म्हणजे एक 2 वर्ष झालं माझे राजमळकी म्हणून खिलार शेतकऱ्यांचे हे येतं साहेब त्यांची जोडीदार आमची झाले. त्यांच्यानंतर माझ्या घरच्या खिलार 2 होत्या. नंतर आम्ही 4 आणल्या. बर साहेब हे वासरू झाल्यावर तुम्ही खुश आहे म्हणा की? खुश आहे. काल म्हणून काल तुम्हाला फोन केला साहेब या वासरून तर एकदा निरख बघून करून जावा. मग तुमच्या शब्दाला मान भेटला का? मान मिळाला. आज त्याने स्वतःहून आलेले आहेत. बर तुम्हाला वाटलं होतं की जाणता माणूस पण येईल सोबत? होय कारण मला खात्री होती कारण साहेब एकटे येणार नाही खात्री होती ना. त्यांच्याबरोबर भारत मामाला घेऊनच येणार होते. पण मी घेऊन जात नाही ना कुठं जास्त. नाही जिथं जाणार जिथं आवश्यक तिथं नाही जाणार. पण जिथं आवश्यकता आहे तिथं पुढे पहिल्यांदा भारत मामा मी येणार म्हणून बसणार आहेत. बर असं ही एवढी पण खात्री लागली खात्री का? आहे. आणि भारत मामाला जे सर्जा होता ते भारत मामांच्या जवळच आपण सर्जा आणला होता. त्यांना ते सर्जा रिटर्न बघायचा होता म्हणून आले ते.
पण काय वाटलं बाबा बैल बरा झाला का? बैल एक नंबर झालाय. बर. घेतल्यापासून बैल आता लय चांगला झाला घेतल्यापासून. पण बैल तुम्हाला वाटलं होतं का दिल्यावर असं होईल? होईल असं वाटलं होतं, पण मध्ये मध्ये जरा बैल तब्येतीने खराब झालता. हां बैल आता चांगला बनला, एक नंबर पिटीला जातीला. हां. हां आणि बरं वासराला कसा निघाला? वासराला सुद्धा एक नंबर. काय कमी जास्त काय वाटते आता ह्या वयात? काय बघा. काय काय सुद्धा नाही. हा काय सुद्धा बारीक घ्यायची पिशी आता माझं तुमच्या नंतर वासरू आईसारखं झालं की बापासारखं आहे? काय दोन्ही 50-50% मिक्स होऊन जन्मत असते. हा बर. कलर दोन्हीचा चांगलाच आहे, बाजारी चांगला आहे चांगला. त्याच्यामुळे काय आणि विशेष साहेब ह्या गाईनं एका माझावरच गाई लागू राहिलेली आहे. सर्जन आपण सुरुवात सर्जा सोडलायला, सर्जा सोडल्यानंतर लागू हायशी एकाच माझावर लागू राहिलेली आहे. गाय भरायला किती? गाय भरायला साहेब आपण जागेवर घेतो 1100 रुपये घेतो, बाहेर जायचं म्हटलं तर 1500 रुपये घेतो. बरं आता किती झाले गाया? गाय आता सध्या 12 गाया झाल्या. दाताला बैल दाताला जर 6 दात झालाय. वासरं पडायचं योग्य वय झाले. हां योग्य वय झाले. मग आता लोकांचं 12 झाले तर म्हणजे बावट. कारण गाय आपण बाहेर जातच नाही ना. नाही पण वासरू बघून समाधान वाटलं. बघा ह्या वयात बैलाला टांग अशी पाहिजे बघा. हा शिपूट बघा तेवढा आपण म्हणतो अंगात धर आल्यावर भर आल्यावर टांग पडते, पण जलमताच त्याची टांग अशी. नाही गाय लय शांत. हा मारते का म्हणून बघा. नाही मला जे शांत बाहेर साधं कुत्रं जवळ येऊ देणार नाही. हा नाही समाधान वाटलं, समाधान. कारण आपण जी डोक्यात ठेवलं होतं, आपण अभ्यास केलेल्या बैलांची वासरं अशा रूपात अशा कळाशीत पडावीत, ते देवानं पण तुमच्या कष्टाकडे बघितलं बरं का. हा आता अजून दुसरी साहेब अजून एक गाय आता खचून एक 10 दिवसात दुसरीच पण येईल सर्जेची. आपली घरचीच आहे का? घरची गाय आहे. बरं बरं. 10 दिवसात ती पण आता 10-12 दिवसात किंवा 4-5 दिवसात ही समोरची उभारली आहे. ठीक आहे. हां सर्जेची आहे. सर्जेची आहे. हां सगळी सरच्याकडे नाही घ्या. आपल्या घरच्या सगळ्या 4ही सर्जाकडे जायचं. बरी वासरू झाल्यावर लोकांनी बघितलं का येऊन काय? नाही अजून नाही. आपण काल साहेब हे केलेलं आहे. सांगू की नाही कोणाला. मग कोणाकोणाला सांगितलं, कानावर गाठलं? एकच सांगितलं राजमळगे साहेबाला तेवढं सांगितलं साहेब, दुसरं कोणाला नाही सांगितलं. बरं. मला का सांगावं असं वाटलं? कारण एक जाणता जुनता म्हणजे ज्या अभ्यास करणार आहे तो अभ्यास सगळी माहिती देतोय. मग ही खात्री होती. खात्री होती. ह्या परिवारची ओळख कधीपासून आहे? या परिवारची ओळख 2023 पासून आहे. बरं. ह्या परिवारकडून कधी तोटा? नाही तोटा नाही. बरं. फायदा काय काय झाला सांगू शकाल? फायदा म्हणजे त्यांच्या सानिध्यात असल्यामुळे खिलार वासरं भरपूर आपल्याकडनं बघण्यास आले. जे पाहिजे ते आपल्याला जे वस्तू पाहिजे तशी मिळालेली आहेत. जे आणि आपल्या मालांची पण चांगले रेट मिळालेले आहेत वस्तूंच्या मिळाले वासरांचे. बरं बरं बरं. आणि त्यांच्या सानिध्यामुळे मला राहिल्यामुळे मी आता ही 2 गाया कसाईदारातून आणलेल्या होत्या. किती वेळेला घरचे काय? घरच्या 2 वेळेला आहेत सर्जाच्या. आता तिसरी यायला जाणार 2 मागायचं आहेत. मागास आहेत. एक आता येईल साहेब 10 दिवसात. बरं. मग आता ह्याचा काय विचार आहे या वासराबद्दल भविष्य? राखाचा विचारायचा मला सध्या. कोणत्या कामासाठी? हे दोन्ही पण कामासाठी चालू होणार आहे. वळू कामासाठी पण होऊ शकतो आणि शर्यती सुद्धा चालू पुढे होऊ शकतोय. होऊ शकतोय. हां बरं. मग कोण जाणत्या माणसाने ह्या गोष्टीबद्दल म्हणजे काय मार्गदर्शन सल्ला काय लागा? नाही आज सुरुवात आली मला भारत मामा सल्ला देण्यासाठीच खास. मग भारत मामाने सांगितलं किती टक्के आधार लागतोय? जवळ 70% न 80% आधार फुलं लागतोय. 80%? 80% आधार लागतोय. तेवढा विश्वास आहे? विश्वास आहे त्यांचा. बरं. बैल अंग धरत नव्हता, मोठा होत नव्हता, वाटत होतं, आता झाला का मनासारखा? डबल झालाय म्हणण्यापेक्षा डबल झालेला आहे. झाला ना? डबल झालेला आहे. ज्या टायमाला आणला त्या टायमाला तो संधी खात नव्हता.